59 सेकंद. लेखन तन्वीर सिद्दीकी. तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला तुमची गाडी उभी असताना लाल दिवा हिरवा होण्याच्या आधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचं काउंटडाऊन सुरू होतं ते बघता का? मी बघतो. मला मजा येते. तेवढाच काहीतरी बालिश टाइमपास. अशीच एक सकाळची वेळ. चौकात आमची कंपनीची बस सिग्नलला लागली होती. 59 सेकंदाचा आमचा हॉल्ट होता. सिग्नल लागल्या लागल्या सिग्नलला रस्त्याच्या बाजूला असणारी दुतर्फा चालती फिरती दुकानं जागी झाली, जिवंत झाली. फळं, फुगे, गजरा, खेळणी विकणारे आमच्या गाड्यांच्या समोरून धावू लागले. भिकारी भीक मागू लागले. या सगळ्यात ते दोघं होते. त्यात ती मोठी होती, तो लहान होता. ती मोठी म्हणजे जास्त मोठी नाही, 10-12 वर्षांची, आणि तो लहान म्हणजे अगदी लहान नाही, 7-8 वर्षांचा. बहीण भाऊ असावेत. दोघंही गजरा विकत होते. टोपली बहिणीकडे होती. तिचं काम खूप चपळतेनं होत होतं, कारण त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी अर्थातच तिच्याकडे होती. ती त्या 59 सेकंदाचा पूर्ण वापर करत प्रत्येक गाडी, रिक्षा, बस यांच्या समोरून धावत होती. मध्येच थांबून विचारेल त्याला गजरा दाखवत होती, भाव सांगत होती, पैशाची घासाघीस करत होती. मध्येच एखादा गजरा देऊन पैसे टोपलीत टाकत होती, परत पुढच्या गाडीकडे पळत होती. त्या मानानं तिचा लहान भाऊ सौम्य होता. त्याच्या हातात तिनं सहज 2-3 गजरे दिले होते. तो आपला प्रत्येक गाडीच्या समोर जाई, त्या हातातले 2-3 गजरे दाखवे, नजरेनंच हवे का असं विचारे, आणि परत पुढच्या गाडीकडे जाई. मध्येच वळून वळून आपल्या बहिणीकडे पाही. वेळ सरकत होती. तिनं आत्तापर्यंत 3 गजरे विकले होते. त्यानं अर्थात तोपर्यंत एकही नाही. आमच्या बससमोर एक स्कूटी होती. त्या स्कूटीवर 2 तरुण मुली बसल्या होत्या. त्यात मागं बसणाऱ्या मुलीकडं तो मुलगा गेला. त्या मुलीला गजरा घेण्यात इंटरेस्ट नव्हता असं दिसत तर होतं, कारण ती त्याला नकार देत होती. पण तो मुलगा पुढं आमच्या बसकडे येणार इतक्यात तिनं पुन्हा त्याला हाक मारली. ते 6 वर्षाचं पोर विजेच्या वेगानं तिच्याकडे धावत गेलं. तिनं भाव विचारला. त्यानं बोटानं 10 सांगितले. बहुतेक तो मुका होता. ती ओशाळली. तिनं पटकन पर्समधून काढून त्याला 10 रुपये दिले आणि गजरा घेतला. सिग्नल सुटायला 10 सेकंद बाकी होते. त्या मुलाचा ते 10 रुपये पाहून आनंद गगनात मावेना. तो तोंडानं जमेल तितक्या जोरात ओरडून बहिणीला बोलावण्यासाठी आ आ आ करू लागला. बहिणीनं ते पाहिलं. त्याची बोहणी आणि तो आनंद पाहून ती पण आनंदली. सिग्नल सुटणार होता हे तिच्या लक्षात होतं. ती त्याला खुणेनं चल चल आता बाजूला हो, गाड्या जातील असं खुणावू लागली. माझ्यासारखी कितीतरी माणसं त्या मुलाकडं पाहत होती. माझ्यासाठी ती स्कूटीवाली आदरार्थी आणि तो लहान मुलगा हिरो होता. तेवढ्यात त्या मुलाच्या हातातली 10ची नोट पडली आणि सिग्नल सुटला. गाड्यांचे स्टार्टर लागले, ॲक्सिलेटरचे आवाज वाढू लागले, हॉर्न वाजू लागले, पण त्या मुलाला त्याची काळजी नव्हती. तो भर रस्त्यात ती उडणारी त्याची पहिली कमाई पकडायला जीवाच्या आकांतानं धावू लागला, जीवाची काळजी न करता. त्याची बहीण एव्हाना रस्त्याच्या कडेला बाजूला गेली होती. ती त्याला बोलवायला ओरडत होती. गाड्या हॉर्न वाजवत होत्या, पण तो मुलगा आपली उडणारी नोट पकडत होता. तेवढ्यात ती समोरची स्कूटीच्या मागं बसणारी मुलगी उतरली. धावत धावत त्या मुलाकडे गेली. पुढं बसलेल्या मुलीनं स्कूटी थांबवली, स्टँडला लावली, उतरली आणि आम्हा बाकीच्या गाड्यांना थांबा असं खुणावू लागली. दुसरी मागं बसलेली मुलगी त्या मुलाकडे धावत गेली. तिनं चपळतेनं त्याची हवेत उडणारी नोट धरली आणि त्याच्या हातात दिली. सडनली माय हिरोज वेर चेंज्ड. क्षणार्धात त्या दोन्ही मुली माझ्यासाठी हिरो झाल्या. पण त्यांचं दुर्दैव, त्या मुलानं त्या दोघींकडं पाहिलं देखील नाही. तो नुसतीच दोन्ही हातानं ती 10ची नोट निरखून बघत कडेला आपल्या बहिणीकडे चालू लागला होता. ती स्कूटीवाली मुलगी एक हात त्याच्या पाठीवर ठेवत, दुसरा हात आमच्याकडे थांबा म्हणून दाखवत त्याला रस्त्याच्या कडेपर्यंत सोडून आली. त्या भावाची बहीण
टोपली सांभाळत पुढं धावत आली. तिनं त्या भावाला हलकीच डोक्याला टपली मारली. त्या स्कूटीवाल्या मुलीच्या पाया पडू लागली. तिला टोपलीतला अजून एक गजरा तिनं ऑफर केला आणि तिनं हसत नाही म्हणून खुणावलं. मागच्या आमच्या गाड्या खोळंबल्या होत्या याची तिला जाणीव होती. ती धावत धावत स्कूटीकडे येऊ लागली. तिची मैत्रीण स्कूटी स्टँडवरून काढू लागली. उसके बाद जो हुआ, ती गजरेवाली मुलगी आता धावत रस्त्याच्या मध्यभागी आली. 1 सेकंद स्तब्ध उभी राहिली. आता मात्र माणसं चुळबुळ करू लागली, ओरडू लागली. बाजूला हो, केली ना मदत, असं सांगायला लागली. तिनं फक्त आपल्या भावाकडं हात दाखवत आणि तोच हात आम्हा गर्दीकडं वर्तुळाकार फिरवत, तुम्ही मला मदत केली, माझ्या भावाला वाचवलं, या मूक अर्थानं दोन्ही हात जोडत कमरेपर्यंत 1-2 सेकंद ती वाकली आणि लगेच रस्त्याच्या बाजूला पळून गेली. आता रस्ता खुला होता तरी गाड्या 2-1 सेकंद थांबल्या होत्या. भानावर येत येत एक एक गाडी सुरू झाली, पुढं जाऊ लागली. त्या मुलीला खूप काही मिळालं त्या दिवशी. स्कूटीवालीनं तिला फ्लाइंग किस दिले. बाईकवाल्यांनी, इवन आमच्या बसवाल्यांनी तिच्या बाजूनं जाताना हॉर्न वाजवून तिची प्रशंसा करणारी मान हलवली. आमच्यासारख्या कित्येक लोकांनी तिला हात दाखवला. ती आनंदानं सगळ्यांना हात दाखवत होती. यावेळी मात्र माझा हिरो बदलला नव्हता. माझे हिरो अजूनही त्या स्कूटीवाल्या मुलीच होत्या. ती गजरेवाली मुलगी नाही. कारण ज्यांना हिरो वळून पाहतात ना, ते लिजेंड असतात. तिनं आम्हाला चांगुलपणात जिंकूच दिलं नाही. एक तो दिवस आहे आणि एक हा आजचा. मला कुणी विचारलं ना की लिजेंड बनायला किती कालावधी लागतो, तर मी इतकंच सांगेन, फक्त 59 सेकंद, लेस दॅन अ मिनिट. लेखन तन्वीर सिद्दीकी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.